Hi everyone. Today let's talk about FIRE. न्यू एज फायर म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली. ही सध्या एकदम फेमस होत असलेली अर्ली रिटायरमेंट स्ट्रॅटेजी आहे. फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे उत्पन्नासाठी काम न करता आरामात जगण्यासाठी पुरेसे पैसे असणे. इट्स अ वे ऑफ लाईफ ज्यामध्ये आपण विशिष्ट नोकरी किंवा पेचेकशी बांधील न राहता आपल्या आवडीनिवडी पॅशन्स फॉलो करू शकतो. इट्स कॉल्ड लिव्हिंग लाईफ ऑन युअर ओन टर्म्स. फायर हे मेनली 4 कॉन्सेप्ट्सवर बेस्ड आहे. फर्स्ट, अर्ली ऑन इन लाईफ खर्च कमी करायचे आणि कुठलेही लोन्स असतील तर ते लवकर पे ऑफ करायचे. सेकंड, जास्तीत जास्त सेविंग्स करायचे आणि इन्कम वाढवायचा प्रयत्न करायचा, मे बी विथ मल्टिपल जॉब्स किंवा मल्टिपल इन्कम सोर्सेस. थर्ड म्हणजे सेविंग्स इन्व्हेस्ट करायचे इन गुड व्हॅल्यू ETFs किंवा स्टॉक्स जे ॲटलिस्ट 6 to 8% ॲव्हरेज ॲन्युअल रिटर्न देतात. आणि फोर्थ, रिटायर झाल्यानंतर तुमचा रोजचा खर्च तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सनी भागला पाहिजे. सो इज फायर फॉर मी? ह्यासाठी फायरचे फायदे आणि तोटे बघूया. अर्ली रिटायर होता येणं म्हणजे तुम्ही तुमच्या 9 to 5च्या रुटीन लूपमधून बाहेर पडू शकता आणि जास्त स्ट्रेस फ्री राहू शकता. पर्सनली माझ्यासाठी फायर म्हणजे काम सोडून घरी बसणे नाही, रादर इट्स द फ्लेक्झिबिलिटी की तुम्ही तुमचा वेळ तुम्हाला आवडेल त्या कामासाठी देऊ शकता इन्कमचा विचार न करता. तुम्ही एखादा इझी गोईंग जॉब पण करू शकता विच इज लेस डिमांडिंग. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला किंवा लाँग पेंडिंग असलेल्या पॅशन प्रोजेक्ट्सला फायनली टाईम देता येईल. बट ऑल दिस कम्स ॲट अ कॉस्ट. प्री रिटायरमेंट खूप काटकसर व मेहनत करून तुमचे सेविंग्स मॅक्सिमाइज करावे लागणार आणि तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंट्सवर मार्केट अप्स अँड डाऊन्सचा इम्पॅक्ट होणार, सो थोडी रिस्क असते. अर्ली रिटायर झाल्यामुळे हेल्थ इन्शुरन्स किंवा अनएक्सपेक्टेड खर्चाचं तुम्हाला एक्स्ट्रा केअरफुल प्लॅनिंग करावं लागणार. फायर हे अनकॉमन किंवा नॉन ट्रेडिशनल चॉईस असल्याने तुमचं लाईफ तुमच्या फ्रेंड्सपासून डायव्हर्ज होऊ शकतं अँड हेन्स दिस हॅज अ सोशल इम्पॅक्ट टू. सो विल यू फायर युअर सेल्फ? लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून इंटरेस्टिंग टॉपिक्सच्या सोप्या स्पष्टीकरणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.